आज मी तुम्हाला म्युझियम ऑफ द फ्युचरमध्ये काय काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे। मला माहिती आहे की खूप जास्त लेट झालेलं आहे, बट तरी पण मी तुम्हाला सांगते। आतमध्ये गेल्यावरती इंटेरियर खूप मस्त आणि छान आहे। हे मासा उडताना बघून खूप मस्त वाटतं, असं वाटतं की वेगळ्या दुनियेत आहोत। पहिले तर आम्ही तिकीट्स घेतो, त्यानंतर आम्हाला एका लाईनमध्ये उभं केलं जातं आणि हा जो एरिया आहे ना, तिथपर्यंत सगळेजण येऊ शकतात। ज्यांना वरती जायचं त्यांनी तिकीट्स वगैरे काढायचे। इथपर्यंत कोणी येऊ शकतं, फ्री ऑफ कॉस्ट आहे। फोटोज व्हिडिओज वगैरे तुम्ही इथपर्यंतच काढू शकता, म्हणूनच एवढी जास्त गर्दी आहे। सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला एका लिफ्टमध्ये नेते, ती समोर दिसते ना, त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 जणांना सोबत नेतात आणि तुम्हाला तिथे एक्सप्लेन करतात की म्युझियम ऑफ द फ्युचरमध्ये नक्की काय आहे, याचा अर्थ काय आहे। याचा अर्थ असाच आहे की 2071ला दुबईला बनून 100 इयर्स कंप्लीट होतात, तर तोपर्यंत ती दुबई कशी होणार आहे, किती डेव्हलप होणार, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात। त्यानंतर ते आपल्याला एका लिफ्टमध्ये सोडतात आणि तिथं साईडला थोडेफार असे ग्लासेस आहेत, त्यातून आपण बाहेर बघू शकतो आणि त्यांना दाखवायचा असा प्रयत्न करायचा की आपण एका रॉकेटमध्ये बसलो आहोत आणि हे रॉकेट इंडिया म्हणजे आपल्या अर्थच्या वर उडणार आहे आणि आपल्याला वरून सगळ्या गोष्टी दाखवणार आहे किंवा सोलार सिस्टम ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स करण्यासाठी आहे। तुम्ही बघू शकता अर्थ वगैरे दिसतं, फक्त हे AI-ने यूज करून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। छोटे मुलांना कसं दाखवतात ना, तसं आपल्याला दाखवलं, येडं बनवण्याचा प्रयत्न केलाय। आपण लिफ्टमध्येच आहोत, फक्त साईडनं आपल्याला दाखवल्यात की आपण वर कसं गेलोय, सॅटेलाइट दिसतात, आपलं उडलोय आपण, ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित रिअलिस्टिक वाटतंय, पण तसं घरण नाहीये। 5 मिनिटं तर आम्हाला पूर्ण पृथ्वीच्या वरती जायला, पुन्हा ते सॅटेलाइट वगैरे बघायला आणि पुन्हा लँडिंग वगैरे करायलाच लागले। तुम्ही बघू शकता की आता आपण लँडिंग करत आहोत, कुठल्या तर सॅटेलाइटमध्ये जाऊन बसतोय आपण आणि आपण ते वेगळ्याच दुनियेत उतरतोय असा विषय आहे। तोपर्यंत लगेच लिफ्ट उघडते आणि आपण एका वेगळीकडे जातो, तिथून बाहेर यायचं। थोडंसं चालल्यानंतर तुम्हाला वेगळ्या मशीन्स वगैरे दिसायला चालू होतात। पहिल्यांदा गेले असं वाटलं की ते क्रिश मूवीमधलं असतंय ना, की ते आपण फ्युचर बघू शकतो, तसं दिसत ही मशीन तरी खास तुम्हाला सांगते। येतं काय दाखवलेलं तुम्हाला सांगते, मून जे आहे ना त्याच्यावरती 10 किलोमीटर वरपर्यंत तरी ना सोलार पॅनल्स लावलेले आहेत दुबईवाल्यांनी, जेणेकरून ना पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ना दुबई फक्त सोलार पॅनल्सवरती चालणार आहे। आताही सध्या तुम्ही बघू शकता की दुबई फक्त चमकत असते रात्रीला, मग एवढी इलेक्ट्रिसिटी ती कुठून आणणार आहेत, म्हणून तिने असं प्लॅन केलं की मूनवरतीच ते पॅनल्स लावणार आहेत। आतापर्यंत काहीतरी 10 किलोमीटरपर्यंत त्यांनी लावलेलं आहे। त्याने जवळमध्ये क्लोजअपमध्ये पण दाखवलं आहे की कशा पद्धतीने पॅनल्स दिसतात, तुम्ही बघू शकता। त्यानंतर तिथून पुढं जर असं नेल्यावरती आम्हाला भाषण वगैरे देतात, भरपूर काही काय सांगत होते आणि मेन म्हणजे त्यांची भाषा एवढी कळत नव्हती कारण ते अरेबिकमध्ये बोलत होते। त्यानंतर आम्हाला सोलार सिस्टीमबद्दल वगैरे इन्फॉर्मेशन दिली आणि खरं सांगू तर हे त्या मुलांना शोभतं जे खूप इंटेलिजंट असतात किंवा त्यांना खूप जास्त सायन्स आवडतं ना, त्यांनाच हे समजतं। एकेकांच्या तर डोक्याच्या वरनं चाललं होतं, फक्त आम्ही ऐकत होतो ठीक आहे काय म्हणतात काय नाही। मेन म्हणजे हे असतं ॲस्ट्रॉनॉट वगैरे आहे ना, या गोष्टीबद्दल सांगत होते। थोडंसं ह्याच्याबद्दल एक्सप्लोअर वगैरे केल्यानंतर ना आम्हाला तिथून पुढं नेलं आणि भरपूर काही असं स्क्रीनवरतीच दाखवत होते। त्यानंतर ना तिथून पुढं गेल्यानंतर ना आपल्याला ॲस्ट्रॉनॉटचे कपडे वगैरे असतात, म्हणजे फक्त एक असं त्यांचं रोल असल्यावानी एक आहे, स्क्रीनवरतीच फक्त दिसतं आणि आपले काय करायचे, फेस स्कॅन करायचं आहे, तर रेकॉर्डिंग करताना फक्त आपल्याला त्याच्या TV-वरती ती मोठी आहे ना त्याच्यावरती दिसतं। छोट्या मुलांना सेम करतात ना, तसंच चाललं होतं आमचं काम, बट तरी पण आम्ही करत होतो। आपला बँड जे हातामध्ये देतात ना त्याला स्कॅन करायचं, ते लगेच आपल्या फेसला स्कॅन करतं आणि ती मोठी TV दिसते ना मागं, त्याच्यावरती आपला फेस येतो, व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं, सगळेच करत होते, मग आम्ही पण करत होतो। मला तर ठीक वाटलं, एवढं पण काही चांगलं नव्हतं, जितके पैसे दिलेत ना त्यानुसार काहीच आतमध्ये नाहीये असं मी म्हणेन। त्यानंतर तिथून पुढे आलो आणि ते काय करतात, आपल्याला आता खाली पोहोचवणार आहेत। आता आपण जसं वर आलो तसंच खाली जायचं, ते पण लिफ्टनीच जायचं आहे तसं, जसं खालून पृथ्वीवरून वर आलो ना तसंच खाली जायचं आणि लँडिंग करायचं, एवढाच विषय। तिथं पण अशा स्क्रीन लावल्या खोळा बनवायचा प्रयत्न केलेला आहे की आपण वरती रॉकेटमध्ये आहोत, तिथून आता आपण हळूहळू दुबईमध्ये लँड करणार आहोत, हे सगळं चालू होतं। मग तुम्ही बघू शकता आगे बेग धूरबीर सगळं त्याने जितकं होईल तेवढं रिअलिस्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे। खाली पोहोचलो, परत आपण म्युझियममध्ये पोहोचलेलो आहोत आता। आणि तुम्हाला सांगते की हे फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की इथं दुबई आपली कशी दिसणार आहे, एवढे रोबोट्स, एवढ्या बिल्डिंग्स, मोठ्या बिल्डिंग्स, खूप वेगळं होणार आहे सगळं। हे मेन एक इम्पॉर्टंट चांगली जागा होती। इथं आपल्याला सगळ्या प्रकारचे स्पेसिस बघायला मिळतात, प्लांट्स, ॲनिमल्स, मॅमल्स, रेप्टाईल्स, सगळं काय हे पृथ्वीवर आहे ना त्या सगळ्यांचं हे काय बनवले माहित नाही, मॉडेल म्हणू की काय म्हणतात मला माहित नाही, पण बघायला भारी वाटत होतं, छान वाटत होतं। आणि आम्ही हे काम करत होतो, कुठलं काय आहे, कुठला पक्षी आहे, कुठला प्राणी आहे, कुठलं झाड आहे, हे सगळं शोधत होतो। एवढंच काम करू शकतो आपण। आणि काही असे होतात की आम्ही लाईफमध्ये कधी बघितले पण नव्हते, असेही होते। त्यानंतर तिथं पुढं गेल्यानंतर ना भरपूर सारे मोठे TV LEDs लावलेले होते ना,
त्याच्यामध्येच काही काही चित्र चालू होते. त्यानंतर ना बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी या सगळ्या गोष्टींबद्दल पण थोडंफार काही दाखवलं होतं, पण आम्हाला खरं तर यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता. मेन म्हणजे मी तुम्हाला सांगते, यामध्ये जो आपण पैसा घालवतो तो काही कामाचा नाही, फुक्कटचा आहे. फक्त LED स्क्रीन या सगळ्याच गोष्टी लावल्यात. त्यानंतर ना आपण हे कुठल्या तरी वेगळ्या सेक्शनमध्ये येतो. तिथे गेल्यानंतर काय की आपल्याला निवांत आणि आपण रिलॅक्स होतो या गोष्टी होत्या. तिथं खाली जूस तुम्हाला दिसतंय ना पायाखाली, याच्यामध्ये असं वाटतं की आपण समुद्रात आहे, की वेगळीच फिलिंग आहे. आपण जेव्हा उभा राहतो तेव्हा ते पाण्यासारखं साईडनं आपल्या तयार होतं बघा. जसं पाऊल टाकेल ते आपल्या साईडनं पाणी होतं, हे होतं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ही माणसं झोपली होती, तर आपण रिलॅक्स करायचं असं म्हणजे मांडतात की बाबा एकदम शांत आणि रिलॅक्स. आम्ही काय झोपून बघितलं नाही तिथं. त्यानंतर आपण आणखीन एक मजला खाली जायचं. या मजल्यामध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी बघण्यासाठी आहेत. सोबतच आमचं मध्ये फोटो बिटो काढायचं चालू होतं. पायऱ्यावरून जाऊ शकता किंवा लिफ्टवरने पण जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर खूप सारे LEDs वगैरे दिसतात. एवढं जास्त कन्फ्युजिंग आहे ना, खूप काही अशी बोळं आहेत ज्यामधून आम्ही कुठेही जाऊ शकतो. आम्हाला समजेना की आमचा ग्रुप कुठे गेला. आम्ही आपल्या अंदाजपंचीत चाललो होतो. इथे तुम्हाला भरपूर साऱ्या गाडीज बघायला मिळणार. ही बहुतेक ऑडी गाडी आहे, मला माहीत नाही. ही सायकल बघू शकता, ही वेगळीच आहे, येत्या काळामध्ये येईल असं ते म्हणतात. त्यानंतर ही टॅक्सी आहे जी हवेत उडणार आहे येत्या काळामध्ये. बघू शकता येलो कलरची टॅक्सी. हे सायबर डॉग आहे. तुम्ही काही व्हिडिओज किंवा फोटोजमध्ये बघितलं असेल. जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तरी ते बंद होतं, चालत नव्हतं. भरपूर साऱ्या मशीन्स भरपूर काही होतं, ते आम्हाला काही गोष्टी कळतही नव्हत्या. त्यानंतर तुम्हाला सांगते स्टोन्स वगैरे काही इम्पॉर्टंट ज्या म्युझियममध्ये असतात ना, सेम तसंच होतं. आपल्याला म्युझियममध्ये काही जुन्या गोष्टी वगैरे असतात ना, त्याच होत्या. सगळ्यात चांगली गोष्ट असेल तर ही फक्त रोबोटच होतं, जे आमच्या संग बोललं नाही, बट थोडंसं वाटलं की हा पैसे दिल्यासारखं काहीतरी आहे याच्यामध्ये. थोड्या वेळानंतर ते बोलत होतं, मधून ते स्टक पण होत होतं. काय होतं तर मला काय माहीत नाही. त्यानंतर हे डेकमध्ये आम्ही वरती गेलो. खूप छान फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढता येतात तिथं, पण तेवढीच गर्दी पण होती. थोडेफार फोटोज काढल्यात मी, लवकरच थोड्या दिवसात पोस्ट करेन. हे सगळं फिरून झाल्यानंतर पुन्हा आपण बाहेर यायचंय. बाहेर आल्यानंतर ते फोटोज पण काढतात. तुम्हाला फोटोज हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता, पण फोटोजचे एवढे जास्त पैसे होतात ना, खरं तर खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे फोटोज घेणं. त्यानंतर पुन्हा मी लिफ्ट घेऊन आणखीन एक मजला खाली आलो. इथल्या ज्या लिफ्ट्स होत्या ना, त्या कॅप्सूल टाईप होत्या, कॅप्सूल शेपमध्ये, आणि ग्लास होता, त्यामुळे आपल्याला प्रत्येक मजला दिसत होता. हा जो एरिया होता ना, तो छोट्या मुलांसाठी होता. खूप एस्थेटिक पिंटरेस्टी असं बनवलं होतं, पिंक, पण आपण नाही खेळू शकत आहे, छोटे मुलेच खेळू शकतात म्हटलं, आपलं काही काम नाही म्हटलं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो, खाली आलो लिफ्टने, आणि एवढंच होतं म्युझियम. ह्यापेक्षा जास्त काही नाही आहे, वेस्ट ऑफ मनी आहे, एवढंच म्हणालो की बाय.